कोकाटेंची उच्च न्यायालयात धावे। शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली आहे। शिक्षेवर स्थगितीसाठी कोकाटेंची याचिका आहे। आज या सगळ्या प्रकरणी सुनावणी होईल। सुनावणीकडे कोकाटे समर्थकांचं लक्ष लागलंय। तर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आज कोकाटेंसंदर्भातील अतिशय महत्त्वाची सुनावणी होणार आहे, काय अधिक अपडेट? बरोबर आहे अंकिता, आपण बघतोय की कॅबिनेट मंत्री असलेले कोकाटे त्यांना नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्या राजीनाम्याची प्रत जी आहे ती राज्यपालांकडे पोहोचवल्यानंतर राज्यपालांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो मान्य केला आहे। मात्र दुसरीकडे आपण बघतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जी शिक्षा सुनावली आहे त्या सुनावणीमध्ये त्यांनी सरळ सांगितलंय की त्यांच्या विरोधात जे आहे ते अटक वॉरंट जारी केलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस जे आहे ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहे। माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये त्यांचा उपचार सुरू आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं की नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्यावरती जे आहे ते म्हणजे त्यांना शिक्षा ठोठावल्यानंतर 2 वर्षाची सक्त मजुरी आणि 10,000चा दंड अशी शिक्षा सुनावल्यानंतर जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी तत्काळ जे आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये 11 वाजल्याच्या नंतर माणिकराव कोकाटे यांच्या सुनावणी संदर्भात जे आहे ते सुरू होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जो निर्णय आलाय त्याच्या विरोधात आव्हान दिलेलं आहे आणि कोकाटे यांची आमदारकी आणि त्याचबरोबर त्यांचं मंत्रीपद सुद्धा वाचवण्यासाठी जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली आहे। या याचिकेमध्ये माणिकराव कोकाटे यांची अशी मागणी आहे की नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवण्याची आणि त्याचबरोबर शिक्षा कायम ठेवून त्यांची आमदारकी आपोआपच रद्द होते याला स्थगिती मिळण्यात यावी, तत्काळ स्थगिती मिळण्यात यावी अशा प्रकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी आहे त्यांनी म्हणजे मागणी केलेली आहे। म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत। ते म्हणजे नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे जे आहे ते रद्द करावं। त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जे काही निर्णय दिलेला आहे 2 वर्ष सक्त मजुरीचा त्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची म्हणजे त्यांच्या सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये जो काही निर्णय देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा पुरावे त्यांना सादर करायचे असल्याचं सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे 3 प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या माणिकराव कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेल्या आहेत। आता या सुनावणी दरम्यान नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल हा मुंबई उच्च न्यायालय राखून ठेवत आहे की आजच्या सुनावणीमध्ये तो निकाल जो आहे तो खारिज करत आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र माणिकराव कोकाटे हे सध्या कोणत्याच खात्याचे मंत्री नाहीयेत, त्यांचं मंत्रीपद गेलेलं आहे। नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झालेली आहे। मात्र अटक वॉरंट ते त्यांच्या विरोधात जे नाशिक सत्र न्यायालयाने जारी केलेलं आहे महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो। आज जर न्यायालयानं आपला निकाल हा राखीव ठेवला तर त्यानंतर नाशिक पोलिसांकडून जे अटक वॉरंट जारी करण्यात आलंय त्याच्या पुढची नाशिक पोलिसांची कारवाई नेमकी कशा पद्धतीने होऊ शकते? अंकित, आपल्या सर्वांना माहिती की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस हा निकाल आला त्याच्यानंतर लगेचच जे आहे ते माणिकराव कोकाटे यांची तब्येत खालावली। मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना श्वासोच्छवास घेण्यासाठी त्रास होतोय आणि उच्च रक्तदाब या त्रासामुळे त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये जे आहे त्यांना दाखल करण्यात आलं आणि नाशिक पोलीस जे आहे ते काल रात्रीच नाशिकहून निघालं आणि ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। कारण तत्काळ अटक वॉरंट त्यांच्या विरोधात दाखल झाला म्हणजे जो आहे तो निर्णय करण्यात आलेला होता। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची लीलावती रुग्णालयामध्ये त्यांचे जे उपचार चालू आहे त्या उपचाराअंती हे डॉक्टर सांगू शकतील की यांना तत्काळ अटक करून त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल की माणिकराव कोकाटे यांची तब्येत जी आहे ती म्हणजे जरी ऑन पेपर अटक असलं तरी तब्येत खालावली असल्यामुळे जे आहे ते माणिकराव कोकाटे यांचा म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल का या प्रकारचा निर्णय किंवा या प्रकारचा त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।